नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया चातुर्मासाचे नियम. चातुर्मास म्हणजे हिंदू धर्मशास्त्रानुसार आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशी हा 4 महिन्याचा काळ. याला चातुर्मास असे म्हणतात. चातुर्मास म्हणजे 4 महिने. आषाढाचे 20 दिवस, श्रावण, भाद्रपद, आश्विन हे 3 पूर्ण महिने आणि कार्तिक महिन्याचे पहिले 11 दिवस. सर्वसामान्य लोक चातुर्मासात एखादे व्रत करतात, काही नियम पाळतात. या काळात हिंदू धर्मात अनेक व्रत उपासना केल्या जातात. या काळात हिंदू धर्मात वर्णिलेल्या संस्कारापैकी यज्ञोपवीत संस्कार, मुंज, विवाह, दीक्षाग्रहण, यज्ञ, गृहप्रवेश, गोदान इत्यादी शुभ कर्म केले जात नाही. तर या चातुर्मासात यापैकी एक नियम तुम्ही आवश्यक पाळा. नंबर 1, 4 महिने दररोज तुळशी समोर हळदीने स्वस्तिक काढावे. नंबर 2, 4 महिने दररोज महादेवाच्या पिंडीवर दूध आणि अभिषेक करावा. नंबर 3, या 4 महिन्यात कोणत्याही प्रकारचा द्वेष, राग न करता शांत राहावे. नंबर 4, चातुर्मासात काही लोक 4 महिने एकच वेळी जेवण घेतात आणि राजसिक व तामसिक भोजनाचा त्याग करतात. एका वेळी फळे खाऊ शकतात. नंबर 5, चातुर्मासात उपवास, तप, जप, पवित्र नद्यांमध्ये स्नान, दान, पानावर भोजन करणे हे अत्यंत फलदायी मानले जाते. या महिन्यात धार्मिक कार्य केल्याने विशेष फल प्राप्त होते आणि भगवान नारायणाची कृपा सदैव राहते. नंबर 6, चातुर्मासाच्या वेळी भगवान विष्णू, माता लक्ष्मी, भगवान शिव आणि माता पार्वती, श्रीकृष्ण, राधा आणि रुक्मिणीची, पितृदेव, भगवान गणेश यांची सकाळ संध्याकाळ पूजा करावी. लाभदायक ठरते. नंबर 7, चातुर्मासात दान करणे विशेष फलदायी मानले जाते. या 4 महिन्यात दान करणे जीवन, संरक्षण, आरोग्यासाठी फायदेशीर आहे. तसेच या काळात पितरांसाठी पिंडदान करणे उत्तम. यामुळे त्यांच्या आत्म्याला शांती मिळते. या महिन्यात केलेली उपासना आणि साधना लवकर फळ प्राप्त देते. नंबर 8, या 4 महिन्यात गायत्री मंत्राचा 108 वेळा दररोज जप करावा. नंबर 9, 4 महिने दररोज पुरुष सुक्त दिवसातून एकदा म्हणावे आणि तुम्ही गुरुचरित्रातला 14 अध्याय दररोज वाचू शकता. खूपच प्रभावशील आहे. नंबर 10, चातुर्मासामध्ये भगवान विष्णू निद्रासनात जातात. या दिवसांमध्ये त्यांची पूजा आराधना करणे अतिशय शुभ मानले जाते. तसेच दररोज ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा दररोज 1 माळ जप करावा. नंबर 11, चातुर्मासात येणाऱ्या श्रावण महिन्यात भगवान शंकराची पूजा अर्चना केली जाते. हा श्रावण महिना भगवान शंकरांना अतिशय प्रिय मानला जातो. असे म्हटले जाते की जो भक्त या महिन्यात खऱ्या मनाने भगवान शंकराची आणि विष्णूंची पूजा करतो त्याच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होतात. नंबर 12, चातुर्मासात तपश्चर्या आणि भक्ती अवस्थेत राहून दररोज सत्यनारायणाची कथा, जप आणि श्रवण करणे अत्यंत शुभ मानले जाते. 13, चातुर्मासात सूर्योदयापूर्वी उठून भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करावी. तसेच दररोज विष्णू सहस्त्रनाम आणि कनकधारा स्तोत्राचे पठण करावे. नंबर 14, 4 महिने दररोज भगवद्गीतेचा 1 अध्याय वाचावा. याशिवाय तुम्ही स्वामी चरित्रातील क्रमशः 3 अध्याय, 7 अध्याय आवर्जून वाचावे. नंबर 15, 4 महिने रोज जवळच्या परिसरात असलेल्या मंदिरात दररोज 11 प्रदक्षिणा घालाव्यात. नंबर 16, 4 महिने दररोज महादेवाच्या मंदिरात जाऊन पिंडीवर 11, 21, 108 बेलपत्र वाहावे. तसेच महादेवाच्या पिंडीवर पांढरे फूल अर्पण करावे. नंबर 17, 4 महिने रोज आपल्या देवघरात तुपाचा दिवा आवश्यक लावावा. नंबर 18, 4 महिने दररोज घरातील देवांना नैवेद्य दाखवावा. तसेच गाईला सुद्धा घास द्या. नंबर 19, 4 महिने दररोज विद्यार्थ्यांनी गणपती अथर्वशीर्ष पठण करावे. नंबर 20, चातुर्मासातील प्रत्येक शुक्रवारी श्री सूक्तचे 11 वेळा पठण करावे. नंबर 21, चातुर्मासातील या 4 महिन्यात बेलाच्या झाडाखाली संध्याकाळी आवश्यक दिवा लावावा. बेलपत्राचे झाड हे महादेवाचे रूप आहे, म्हणूनच त्याची आवश्यक पूजा करावी. अशा प्रकारे उपासना केल्यास शुभ फळ लवकर प्राप्त होते. तर मित्रांनो, तुम्ही सुद्धा ह्या चातुर्मासाचे हे नियम पालन केल्यास
तुमचे सुद्धा आरोग्य सुधारेल, संपत्ती मिळेल, मानसिक पीडा नाहीशी होईल, सर्व इच्छा पूर्ण होतील, सर्व प्रकारच्या पापांचा नाश होईल, सर्व प्रकारच्या मानसिक विकारांचा नाश होईल आणि तुमचे मानसिक दृढता प्राप्त होईल, पूर्वजांचे आशीर्वाद प्राप्त होतील, भगवान विष्णू आणि शिव यांची कृपा प्राप्त होते, आनंद आणि समृद्धीत वाढ होते, घरात बरकत येते, आत्मविश्वास, त्याग, समर्पण आणि संयम हे वाढतात. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्स.